देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय गोडाच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा पहिला दिवस असल्या कारणानं भगवंताच्या नामाचं वर्णन विशेष होणं हा वारकरी संप्रदायाचा नियम, त्याची आखून दिलेली आचारसंहिता, त्याच नियमाला अनुसरून भगवंताचं आणि भगवंताच्या नामाचं महत्त्व, नवे नवे तर त्या देवाचं अस्तित्व आमच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे, त्याचं नाम आमच्या जीवनामध्ये किती सार या ठिकाणी ठरतंय, महत्त्वाचं आहे, त्यापासून होणारा गोड असा फायदा आम्हालाही आमच्या जीवनामध्ये जरा प्राप्त करून घ्यायचा असेल तर गोड असं चिंतन या 4 चरणाद्वारा तुकोबराय आमच्या समोर आज या ठिकाणी ठेवतायत. निवडलेला अभंग तुकोबरायांचा त्याला स्पर्श करण्यापूर्वी सकल संतांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी संकल्पित वेळेमध्ये झालेली ही सेवा आदिशक्तीच्या विठ्ठलाच्या चरणी रुजू करायची आहे. पण तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं सुद्धा नितांत गरजेचं आहे. तर या ठिकाणी परिहार अगदी थोड्याच अवधीमध्ये देईल, कारण जास्त वेळ पास करण्यासाठी माझ्याकडे वेळ शिल्लक नाही आहे. आधीच वेळ भरपूर झाला आहे आणि त्यातल्या त्यात माझ्याही सेवेचा नियम आहे, जास्त काही ताण मी तुम्हालाही देत नाही, मी पण घेत नाही बरं का. माझी भाषा कळते तुम्हाला, तुमच्यातला माझा अंतर बराच एक 400-450 किलोमीटरचा आहे, म्हणून आधीच सांगून द्या भाषा कळते की नाही, म्हणजे मला महिला मंडळ काही अडचण नाही ना. हां, तर साधू संतांच्या आशीर्वादानं संकल्पित वेळेमध्ये सेवा करायची. पण तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की या शेतफळ या ग्रामाचं गावाचं ग्रामदैवत म्हणजे आदिशक्ती जोगेश्वरी माता, आणि या मातेच्या प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात संपूर्ण असलेल्या ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं आयोजक संयोजक नियोजक कमिटी मंडळ श्री विठ्ठलाच्या कृपेनं सकल साधू संतांच्या आशीर्वादानं याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये प्रसन्नतेमध्ये शारदीय नवरात्र महोत्सव आणि त्या महोत्सवाला अनुसरून अगदी 11 दिवसाची सुंदर सुंदर अशी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन तुमच्या या गावामध्ये या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच आयोजित नियोजित केलेला सुंदर असा 11 दिवसाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, सुंदर कीर्तनाचा गजर आहे, आनंदाचा सोहळा. आणि आजची सेवा कितव्या दिवसाची आहे? तुम्ही कितवा दिवस आहे आज? पहिला, प्रथम दिवस या ठिकाणी आहे, म्हणून जोडजाड करायला जास्त टाइम लागला बरं का. पण असो, उर्वरित वेळेमध्ये नेमून दिलेल्या वेळेमध्ये सकल संतांच्या आशीर्वादानं ही सेवा आदिशक्तीच्या विठ्ठलाच्या चरणी समर्पित करायची आहे. आजच्या सेवेचे यजमान अर्थात मानपान ज्यांच्याकडे आहे, कैलासवासी उज्ज्वला वसंत गायकवाड यांच्या स्मरणार्थ ही सेवा ज्यांनी दिली आहे, श्रीमान वसंत रामचंद्र गायकवाड काका, त्यांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. तुमच्या या उत्सवाच्या निमित्तानं खरंच एक विशेष आणि वेगळा उपक्रम मला तरी माझ्या जीवनात प्रथमतः या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामध्ये भव्य आणि दिव्य 111 बक्षिसांचा लकी ड्रॉ हा गोड आणि सुंदररित्या असलेला उपक्रम या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुमच्या इथे राबवला जात आहे. आणि खास महिलांसाठी लकी ड्रॉ आहे. त्यामध्ये ज्याच्या पहिल्या क्रमांकाची चिठ्ठी निघणार आहे त्याला चांदीच्या गणपती बाप्पांची मूर्ती आणि छल्ला या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर सोन्याचं 1 ग्रॅम ज्वेलरीचं नेकलेस या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाला छल्ला या ठिकाणी देण्यात येणार आहे. असो, नंतर वाटप झाल्यावर कळेलच तुम्हाला कोणाला काय मिळालं ते. हां, तर आदरणीय परमार्थ प्रेमी तुमच्याच गावचं भूमिपुत्र रणजित दादा जाधव या ठिकाणी असतील. संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण दादांचं माझ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलं. आदरणीय आमचे आकाश दादा या ठिकाणी असतील. सगळ्यांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करून अगदी मला वाटतं दादांनी मला मागच्याही वर्षी संपर्क केला होता, पण अवधी नसल्या कारणानं वेळ नसल्या कारणानं मागच्या वर्षी यायला जमलं नाही. तर या वर्षी अगदी आधीच लवकर संपर्क या ठिकाणी करून दादांनी या ठिकाणी आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण दिलं. संपूर्ण ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं
सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आजच्या या सेवेसाठी नवे नवे तर तुमच्या सुंदर अशा या नाम सप्ताहासाठी गोड मृदंगाची साथ करण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून ज्यांची गोड उपस्थिती तुमच्या गावामध्ये आहे अशा महिला मृदंगामध्ये मृदंगचार्यांमध्ये गोड आणि विशेष नाव ज्यांचं सतत उच्चारलं जातं अशा माझ्या छोट्या भगिनी आमच्या यशोदाताई साळुंके या ठिकाणी असतील. ताईंचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. सुंदर गान गंधर्व मंडळ या ठिकाणी आहे. त्यामध्ये माझ्या मोठ्या भगिनी संगीत विशारद भजन सम्राट आमच्या मंगलताई गतीर या ठिकाणी असतील. दुसरे आमच्या संगीत विशारद भजन सम्राट गायत्री दिदी या ठिकाणी असतील. रुपाली दिदी या ठिकाणी असतील. त्यांचे मनस्वी आभार. विनेकरीताईंच्या चरणी वंदन आहे. संपूर्ण विद्यार्थिनी वृंद या ठिकाणी उपस्थित आहे. 2 अगदी दत्त भगवंतासारखे चोखदार आजच्या या सेवेसाठी मिळाले त्यांच्याही चरणी वंदन करते. आपल्या सप्ताहाचं थेट प्रक्षेपण ज्या चॅनलवर होणार आहे असा नावाजलेलं चॅनल जे कीर्तनाच्या बाबतीत या ठिकाणी ठरलेलं आहे असे आमचे मराठी तडकावाले दादा या ठिकाणी असतील. त्यांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. बहुसंख्येनं महिला वर्ग पुरुष अबाल वृद्ध सर्वांचीच मोठी गोड उपस्थिती आहे. आज पहिला दिवस आहे असं जाणवत नाहीये, असं वाटत नाहीये. तुमच्याकडे उपस्थिती पाहून आणि तुमचा उत्साह तुमची प्रसन्नता पाहून अगदी माझासुद्धा कमी झालेला उत्साह वाढला असं म्हणायला अडचण नाही बरं का. सुंदर अगदी साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आहे. ज्याला जसा हवा पाहिजे आवाज आमचे दादा या ठिकाणी देत आहेत. फक्त मलाच थोडासा अजून पाहिजे, द्याल का? हां, थोडासा नॉर्मल बोलतानाही मोकळा करा आणि गात असताना थोडासा इको अधिक अजून दिला तरी चालेल. हां, तर अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल मायबापाच्या अंतकरणानं क्षमा असावी आणि घ्यावंच असं वाटत असेल तर येऊन मला सूचना करा, घेण्याचा प्रयत्न करते. उर्वरित वेळेमध्ये संकल्पित वेळेमध्ये आदिशक्ती जोगेश्वरी मातेच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आहे. पण तत्पूर्वी महत्त्वाचा प्रसंग काय, सालाबाद प्रमाणे याही वर्षी या आदिशक्तीचा उदो आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो. काय त्याचं कारण आदिशक्ती ही आनंदाचं प्रतीक आहे. आदिशक्ती ही प्रसन्नतेचं प्रतीक आहे आणि स्त्री शक्ती म्हणजे ही आगळी वेगळी शक्ती आणि त्याचं दर्शन काय, या आदिशक्तीचा आदर्श जर आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतला तर निश्चित तिच्या अंगात जेवढं बळ आहे, निश्चित तिच्या अंगात जेवढी ताकद आहे त्या ताकदीचा बळाचा संचार आमच्याही शरीरामध्ये या ठिकाणी होतो. नवल नाही, विशेष नाही. म्हणून या आदिशक्तीची उपासना व्हावी हा एक प्रामाणिक मानस, गोड असा मानस संपूर्ण ग्रामस्थ मंडळीने अगदी या इथे उपक्रमाद्वारे या उत्सवाच्या द्वारा या ठिकाणी राबवण्याचं या ठिकाणी ठरवलं आहे. कारण आदिशक्तीचा उदो प्रत्येकाच्या जीवनात झाला. जसा आमच्या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये तिचा उदो केलाय तसा त्यांच्या विचारांचा आचरण आमच्याही जीवनामध्ये आम्ही करतोय म्हटल्यानंतर आमच्याही जीवनामध्ये तिचा उदो होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मग या आदिशक्तीचा उदो कुण्या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी केला तर प्रामुख्यानं नाथबाबांचं चिंतन आमच्या समोर आम्हाला पाहायला मिळतं. महावैष्णव मौली ज्ञानोबरायांचं आधी करून तुकोबरायांसारख्या मोठ्या अधिकारांच्या संतांच्या सुद्धा जीवनामध्ये या आदिशक्तीचा उदो झालेला आम्हाला पाहायला या ठिकाणी मिळतोय. नवे तर महावैष्णव मौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड चिंतन आमच्या समोर ठेवत आहेत. बाबा, मृत्यू लोकामध्ये मानव देहानं मानव शरीरानं जन्माला आलेला प्रत्येक जीव काय, या मृत्यू लोकामध्ये मानव शरीरानं मानव देहाला आलेला जन्माला आलेला प्रत्येक जीव जन्माला आल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत एका गोष्टीचा शोध घेतोय. त्या गोष्टीचं नाव काय आहे? तुमच्याकडे घेतात का? सुख नावाच्या गोष्टीचा शोध घेताय तुम्ही? घेताय का? हां, कुणाला पाहिजे वरबोट करा. सुख कुणाला पाहिजे? सगळ्यांनाच पाहिजे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अज्ञानाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती बोली, माझे स्वहित नेनती बोली. सुख नावाच्या गोष्टीचा शोध प्रत्येक जन्माला आलेला जीव शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी घेतोय.
पण प्रत्येक जीव सुखी होतोच असं म्हणता येणार नाही, कारण आमचा कुठेतरी सुखाचा असलेला पत्ता चुकीचा आमच्या हाती लागलाय आणि त्या कारणानं पूर्णपणे सुखरूप आम्ही होऊ शकलो नाही. मग पूर्णपणे सुखरूप व्हावं असं वाटत असेल तर निश्चितच माझ्या मौलिक ज्ञानोबरांच्या ओवीचा विचार आम्हाला करायला हवा. मग पूर्णपणे सुखरूप तुला व्हायचं असेल, सुखाची प्राप्ती तुझ्या जीवनामध्ये व्हावी असं वाटत असेल तर काय मार्गदर्शन मौलिक ज्ञानोबराय करतात, तर कुळधर्म चाळी, विधी निषेध पाळी, मग सर्व सुखी तुझ सरळी दिधली. जो संसारी जीवन जगत असताना कुलधर्माचं पालन करून जीवन आपलं जगतोय त्याला सुखापर्यंत नाही तर सर्व सुखे तुझं सरळी दिदली, म्हणजे सुख आपोआप त्याच्या पायापर्यंत चालत या ठिकाणी येतंय. आणि कुठेतरी स्वतःच्या जीवनातल्या सुखाचा विचार नाथबाबा या ओवीचा विचार आपल्या जीवनामध्ये करतात आणि निश्चित या कुलधर्माचं आचरण करायचं आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी ठरवतात. मग कुलधर्माचं पालन करा म्हणजे नेमकं काय करा, तर या ओवीचा विचार नाथबाबांनी त्यांच्या जीवनामध्ये केला का, तर सुखाची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये झाली पाहिजे. आणि मग त्या उद्देशानं कुलधर्माचं पालन करा म्हणजे नेमकं काय, तर आमचं जे ग्रामदैवत आहे, आमचं जे कुलदैवत आहे, या देवतेची उपासना आमच्या जीवनामध्ये होणं तितकंच गरजेचं आहे. यालाच कुलधर्माचं पालन करणं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग या कुलदैवतेची सेवा मौलिक ज्ञानोबराय करतात, जगद्गुरु तुकोबराय करतात, शांती ब्रह्मश्री संत नाथबाबा सुद्धा आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी करतात. मग आता नाथबाबांनी मौलिक ज्ञानोबरांच्या या ओवीचा विचार केलेला आम्हाला आढळून आला. सुखाची प्राप्ती व्हावी या उद्देशानं कुलधर्माचं पालन करण्याचं नाथबाबा ठरवतात. पण नाथबाबांच्या चरित्राचा जरा थोडासा अभ्यास आम्ही केला तर असं काय दुःख नाथबाबांच्या जीवनामध्ये आहे की जेणेकरून त्यांना सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून कुलधर्माचं पालन करावं लागलं, म्हणजे देव कार्य करण्याची वेळ त्यांच्यावर आली. आता नाथबाबांच्या चरित्रामध्ये जर आम्ही थोडंसं डोकावलो तर ज्या नाथबाबांच्या संसारामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर 36 वर्ष राबराब राबतोय, 36 वर्ष काबाड कष्टाचं काम ज्यांच्या संसारामध्ये करतोय, अशा या नाथबाबांच्या संसारामध्ये कसल्या प्रकारचं दुःख असेल असं तुम्हाला वाटतंय का? वाटतंय का? नाही. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा काय ज्यांच्या घरी 36 वर्ष राबराब राबला अशा नाथबाबांच्या संसारामध्ये असं काहीच दुःख नाहीये. कारण भगवान परमात्मा त्याचं वर्णन आहे की सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचा आगर असलेला भगवान परमात्मा ज्यांच्या संसारामध्ये 36 वर्ष काम करतोय अशा नाथबाबांच्या संसारामध्ये दुःख नाहीये. पण तरीही सुखाची प्राप्ती व्हावी या उद्देशानं घरी देव कार्य करायचं ठरवलंय. मग याचं प्रमुख कारण काय सांगितलंय, तर नाथबाबा इथे फक्त स्वतःच्या सुखाचा नाही तर तुमच्या आमच्या सुखाचा म्हणजे समाजाच्या सुखाचा विचार या ठिकाणी करतायत. आणि मग हे देव कार्य करण्याचं ठरवतायत. कारण संतांचा स्वभावच अशा पद्धतीने आमच्या समोर आलाय की बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या बुडणारं हे जन, अधोगतीला जाणारा हा समाज संतांना पाहावल्या जात नाही. दुःखामध्ये बुडालेला हा समाज संतांना पाहावल्या गेला नाही. म्हणून जशी मौलिक ज्ञानोबरांनी प्रतिज्ञा केली की अवघाचे संसार सुखाचा करीन, तद्वज्ञायानं ही प्रतिज्ञा नाथबाबा सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये करताना आम्हाला पाहायला मिळतात. आणि मौलिक ज्ञानोबरांच्या ओवीचा विचार करून घरी आमच्या ग्रामदैवताची अर्थात कुलदैवतेची सेवा करायची या ठिकाणी ठरवतात. आणि मग नाथबाबा म्हणतात आमचं कुलदैवत कोणतं आहे तुम्हाला सांगू, गोंधळा येई हो जगदंबे, 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 गोंधळा
अशा या आदिशक्तीला सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून देव कार्य करायचं ठरवताय आणि कुलदैवत असलेली आदिशक्ती तिला पाचारण नाथबाबांनी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी केलं. मूळ पीठ तू अंबे असं वर्णन करून त्या आदिशक्तीचं आगमन आमच्या संसारामध्ये सुखाचं कारण या ठिकाणी ठरतंय. म्हणून त्यांचा आदर्श आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतला पाहिजे आणि मोठ्या आनंदानं हा उत्सव जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच चालत राहिला पाहिजे. एकदा गावकऱ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठीच तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा बरं. वा वा. कारण असा हा आगळा वेगळा उत्सव काय आणि हाच आदर्श संतांनी आमच्या हिताचा विचार करून आमच्यासाठी घालून दिलाय. काय संतांच्या या खाणीमध्ये जन्माला आलेले तुम्ही आम्ही स्वतःला आपलं परमभाग्य समजता आलं पाहिजे. कारण ज्या भूमीमध्ये ज्या प्रांतामध्ये जन्माला आलोय ही भूमी सामान्य नाही, साधू संतांची असलेली भूमी आहे. आणि तुम्ही तर खरंच तुम्हाला अतिशय जास्त भाग्यवान समजलं पाहिजे. कारण जगाचा मालक तुमच्या अगदीच थोड्या अंतरावर असलेला आहे. पंढरपूरचा श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा आम्हाला जरा जास्तच त्यानं लांब लोटलाय पण तुम्हाला जरा जास्त जवळ घेतलाय बरं का. हां खरंच तुम्ही तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात. हां असा हा भूवैकुंठ असलेली पंढरीची नगरी आणि या नगरीचा पाटील, नगरीचा राजा, जगाचा मालक श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा इतका जवळ तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळतो. हां म्हणून तुम्ही तुमचं भाग्य समजलं पाहिजे. अहो भाग्य या ठिकाणी समजा. कारण या संतांचा आदर्श आम्हाला या ठिकाणी मिळाला आहे. संतांची खाण असलेली ही भूमी आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमचा जन्म या ठिकाणी होतोय. आमचं खरंच आम्ही प्रारब्ध काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अशा या संतांचा आदर्श घेऊन आम्हाला जीवन आमचं जगायचं आहे आणि निश्चित आमची एरझार आम्हाला संपून टाकायची आहे. आमचा हा येणारा परत जन्म परत मरण हा व्यापार आम्हाला आमचा सफल करून घ्यायचा आहे. आणि मग त्याच उद्देशानं महावैष्णव मौली ज्ञानोबराई आमच्यासमोर चिंतन मांडतात आणि नाथबाबा कुठेतरी त्या ओवीचा विचार करून या कुलदैवतेची सेवा आपल्या घरी करायचं या ठिकाणी योजलेलं आहे. आता कटेवर कर ठेवून विठ्ठल पांडुरंग परमात्मा त्या विटेवर त्या पंढरपुराला उभा असलेला आम्हाला पाहायला मिळतो. पण तुकोबरायांच्या बाबतीत विचार केला तर तुकोबराय म्हणतात एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. नामदेव महाराज म्हणतात कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घे मी तयाचे दर्शन. असे निष्ठावान विठ्ठलाचे भक्त आणि मग या भक्तांनी सुद्धा आदिशक्तीची उपासना केली. पण कशी? त्या कमरेवर हात ठेवलेल्या कटेवर कर ठेवलेल्या विठ्ठलाचा आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. 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 नदी दिवटा शोभे कुंडली कडी बटा शोभे जनार्दनी अंबा उभी करते मुली कटी. बोला कृष्णबाई माऊली आदिशक्ती स्वरूप त्या विठ्ठलाला काय पाहताय ती गोड अशी नजर आमच्या या संतांकडे प्राप्त झाली आहे. आणि मग त्या विठ्ठलालाच आदिशक्तीच्या स्वरूपामध्ये पाहून तिचं पाचारण तिची आळवणी संत आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी करतात. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी ही झाली माझ्या तुकोबरायांची नजर. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. ही झाली माझ्या नाथबाबांची नजर. आणि माऊली ज्ञानोबरायांची नजर आम्हाला सांगून जाते
तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा सावळे सुंदरी बाई हो करी कृपा लावण्य मनोहरी हो करी कृपा पंढरपुरा राहिली डोळा पाहिली संते देखिली वरुणी विठाई वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. माऊली ज्ञानोबरांनी गोड चिंतन मांडलंय. त्या कटेवर कर ठेवलेल्या विठ्ठलालाच आदिशक्तीचं स्वरूप आणि त्या स्वरूपामध्ये पाहणारी ही संतांची मादियाळी त्याच देवाची आळवणी करताना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा अनेक प्रकारची ही दैवत आणि त्याच पद्धतीनं आमचं ग्रामदैवत म्हणजे आदिशक्ती जोगेश्वरी माता या ठिकाणी आहे. तिला सुद्धा विठ्ठलाचं स्वरूप जर आम्ही या नजरेनं या ठिकाणी पाहू गेलो तर तिचं सुद्धा अस्तित्व आमच्या जीवनामध्ये तितकंच महत्त्वाचं आहे. जितकी भक्ती जितकी साधना आम्ही विठ्ठलाची पांडुरंगाची या ठिकाणी करतो तेवढ्याच प्रसन्नतेनं या आदिशक्तीची सुद्धा उपासना आम्ही आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी करतो. कारण जन्माच्या हितासाठी सफलतेसाठी देवाचं अस्तित्व आपल्यामध्ये असणं फार 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 गरजेचं या ठिकाणी सांगितलं आहे. कारण देवाशिवाय आणि देवाच्या नामाशिवाय जीवनाचं आयुष्याचं खऱ्या अर्थानं सारच या ठिकाणी होऊ शकत नाही. पण बरीच लोक अशी पाहायला मिळतात की वाया येर झार हरिविण देव संत ग्रंथ ज्ञानेश्वरी गाथा धर्म देश कशाला म्हणतात याचा दूरवर संबंध त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. पण मग अशाच लोकांचं जीवन येणंही निरर्थक आहे आणि जाणंसुद्धा निरर्थक आहे. पण आम्हाला काहीतरी कीर्तिरूपानं मागे शिल्लक राहून जायचं असेल तर निश्चित आमचं उर्वरित असलेलं जीवन काय आम्हाला भगवंताच्या सेवेमध्ये भगवंताच्या नामामध्ये या ठिकाणी घालायचं आहे. कारण भगवंताचं नाम हे एवढं गोड साधन आहे. किती गोड गोड तुझे नाम 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 नाम किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम खूप गोड असलेलं माझ्या या भगवंताचं नाम आहे. नव्हे नव्हे तर सर्व साधनांमध्ये देवाच्या प्राप्तीसाठी जेवढे काही पर्याय सांगितले जेवढे काही उपाय सांगितले साधनं सांगितली तर त्या सर्व साधनांमध्ये साधनात सोपे नाम हे सुलभ नामस्मरणाचा आधार घेऊन आम्हाला त्या देवाची प्राप्ती आमच्या जीवनामध्ये करायची आहे. कारण त्याची प्राप्ती झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं जन्माची सफलता सांगत नाहीये. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. मग त्याला पाहण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या जीवनामध्ये कितपत केलाय हा आता प्रत्येकाच्या आपापल्या आत्मपरीक्षणाचा विषय आहे बरं का. पंढरपूर तुम्हाला इतकं जवळ आहे पण मग तुम्ही त्या पंढरपूरला कधी जाता? फक्त आषाढीच्या दरम्यानच जातात का असं एरवी पण जातात?
हा जातात ना तुम्ही मागच्या हा असं त्याला पाहण्याचा प्रयत्न काय विठ्ठलाची एक देखलिया असं जर चिंतन तुकोबराय आमच्या समोर ठेवताय तर त्याला पाहण्याचा प्रयत्न किती आजवर आम्ही आमच्या जीवनामध्ये केलाय याचा प्रामाणिक विचार तुम्हाला आम्हाला करायचा जमला पाहिजे. आता याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगून जाईल. आषाढीच्या दरम्यान संबंध महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे असलेले पायिक म्हणजे वारकरी मोठ्या आनंदानं पंढरपूरच्या दिशेनं या ठिकाणी रवाना होतो. भले 12 महिने संसार या ठिकाणी करतोय पण जो अस्सल वारकरी आहे जसा जसा आषाढीचा कालावधी जवळ येतोय तसा तसं त्याचं संसारात असलेलं मन रमत नाही लागत नाही. मग कुणी महिन्याचा पायी प्रवास करतंय कुणी 20 दिवसाचा कुणी 25 दिवसाचा कुणी 10 दिवसाचा तर कुणी 8 दिवसाचा प्रवास करून काय करताय विठ्ठलाची एक देखलिया हा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या जीवनामध्ये करताय. सुखी संसाराची सोडूनिया गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा भावानायनाट पाऊले चालती पंढरीची वाट घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा भावानायनाट. त्याला पाहण्याचे असंख्य असे फायदे आम्हाला सांगितलेत म्हणून त्याला पाहण्यासाठी आषाढीच्या दरम्यान अभिसंबंध महाराष्ट्रातील लोक वारकरी लोक या पंढरीच्या दिशेनं धाव या ठिकाणी घेतात. मग याची सुद्धा दुसरी बाजू तुमच्या समोर मांडून जाईल. त्याला पाहण्याचा प्रयत्न करणारी करोडोनं संख्या आहे लाखोनं संख्या आहे पण तो सुद्धा सगळ्यांनाच दिसेल का हो तो सुद्धा सगळ्यांनाच दिसतो का नाही. ज्याची भक्ती ज्याची साधना काहीतरी विशेष पात्रतेची आहे लेवलची आहे अशाच लोकांच्या जीवनामध्ये तो त्यांना दिसला. जेव्हा ज्ञानाचा सागर असलेले मौली ज्ञानोबराय त्याला पाहतात काय विठ्ठलाला पाहतात पांडुरंगाचं दर्शन घेतात तर तेव्हा एकदा गर्वाची अभिमानाची स्वाभिमानाची भूमिका घेऊन मौली ज्ञानोबरायांसारख्या संतांनी वर्णन केलंय की आज विठ्ठलाला पाहिलं म्हणजे मी कुणाला पाहिलंय योगी दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता पाहता न पुरे धनी देखिला देखिला माया देवाचा देव देखिला देखिला माया देवाचा देव. त्याला पाहणाऱ्यांची संख्या लाखोड आहे करोडोन आहे
पण तो सुद्धा प्रत्येकालाच दिसेल असं सांगू शकत नाही, याची शाश्वती देऊ शकत नाही. मग मौलिद ज्ञानोबराय सारख्या संतांनी जेव्हा त्याला प्रथमतः पाहिलं तेव्हा गर्वाची भूमिका घेऊन विशेष अशी नोंद आमच्यासमोर मांडली आहे की योग्यांनाही दुर्लभ असलेला भगवान परमात्मा आज मी पाहिला, देवाचा देव पाहता पाहता मना न पुरे धनी, असं गोड वर्णन जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा मौलिद ज्ञानोबरायांनी आमच्या समोर या ठिकाणी केलंय. मग का त्याला पाहता आलं तर मौलिद ज्ञानोबरायांकडे सुद्धा हे नामस्मरणाचं साधन त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय. आणि मग मौलिद ज्ञानोबरायांनी वर्णनही आमच्या समोर मांडलं हरिपाठामध्ये. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, मुखानं फक्त हरी हरी या नामाचा आधार जर आम्ही आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी घेतला तर सुखे येतो घरा नारायण, हा निश्चित परिणाम आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळणार. जो परिणाम मौलिद ज्ञानोबरायांना पाहायला मिळाला, असं सर्व साधनांमध्ये सोपं आणि सुलभ असलेलं साधन म्हणजे नामस्मरण या ठिकाणी आहे. आणि अशा या नामाचा आधार घेऊन आम्हाला आमचा व्यापार सफल जर करून घ्यायचा असेल तर त्यासाठी उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन, दिशानिर्देशन तुकोबराय आदी करून सगळेच संत आमच्या समोर या ठिकाणी ठेवतायत. मग तुकोबरायांसारख्या अधिकारी संतांच्या जीवनामध्ये सुद्धा देव आणि देवाच्या नामाचं काय अस्तित्व आहे, नवे नवे तर देव आणि देवाचं नाम नेमकं कशा पद्धतीनं तुकोबरायांसारख्या संतांना त्यांच्या जीवनामध्ये अनुभवायला मिळालं त्याचंच वर्णन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सत्य साच खरे, 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 नाम विठो माझे वारे, नाम विठो माझे वारे, तेने तुटाती बळदाने, येने तुटाती बळदाने, नाम विठो माझे वारे, नाम विठो माझे वारे, न तुटाती बंधने, येने तुटाती बंधने, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, साच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. प्रथम चरणामध्ये तुकोबरायांनी काय स्वरूप आहे देवाचं आणि देवाच्या नामाचं सुंदर अशा पद्धतीचं वर्णन चिंतन आमच्या समोर ठेवलंय. मग तुकोबराय सांगू लागले माझा देव आणि त्याचं नाम कसं आहे, सत्यही आहे, साचही आहे आणि खरं सुद्धा आहे. आता तुमच्या सांगली जिल्ह्यात मराठी भाषा आहे ना, हां माझा एक प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या. सत्य, साच आणि खरे या तीनही शब्दांचा अर्थ एकच आहे की वेगवेगळा आहे ना? मराठी सांगा ना मग. एकच आहे. सत्य म्हणजे साच, साच म्हणजेच खरे आणि खरे म्हणजेच सत्य. मग तुकोबराय एकाच अभंगात, एकाच चरणात, एकाच ओळीत सारख्याच जागे काय सारख्याच अर्थाचे तीन शब्द का तुम्ही सोबतच वापरले तर तुकोबराय त्याचं नियोजन अगदी गोड पद्धतीनं आमच्या समोर ठेवतायत.
सत्य, साच आणि खरे सारख्याच अर्थाचे शब्द सोबतच वापरतो. याचं कारण काय, तर या सारख्याच अर्थाच्या तीनही शब्दांद्वारा मला तुमच्यासमोर थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी ठेवायचे आणि ते ठेवून माझा देव आणि देवाचं नाम किती सत्य स्वरूपाचं आहे हे मला तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पटवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग तुकोबराय सांगू लागले, देव आणि देवाचं नाम सर्व काळामध्ये सत्य स्वरूपाचं मला पाहायला मिळालं. भूतकाळातही होतं, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा राहणार. कदाचित आम्ही जाऊ पण देवाचं नाम नाहीसं होणार नाही, देव नाहीसा होणार नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आमच्या समोर तुकोबराय ठेवतात की नुसता काळात नाही तर सर्व देशांमध्ये सुद्धा तो सत्य साच खऱ्या स्वरूपाचा मला अनुभवायला मिळाला. आता देव हा फक्त भारत देशातच आहे का इतर सुद्धा देशांमध्ये आहे? गेलात का कधी भारताच्या बाहेर? बोला ना तुम्ही, काय नाराज आहेत का माझ्यावर? नाही ना. हां, भले देवाचं नाव दुसरं असेल, काय देवाचं स्वरूप दुसरं असेल, आकार दुसरा असेल, पण देव नाही असा देश अजून जन्माला आलेला नाही. सर्व काळातही आहे, सर्व देशांमध्ये सुद्धा माझा देवही आहे आणि देवाचं नाव सुद्धा या ठिकाणी मला अनुभवायला मिळालं. आता काळात आहे, देशात आहे आम्ही मान्य केलं, पण तिसरा मुद्दा मात्र थोडासा बुद्धीला अवजड तुकोबराय आमच्या समोर ठेवतायत. नुसता काळात देशात नाही तर सर्व निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा माझा देवही आहे, देवाचं नाव सुद्धा आहे. तुकोबरायांचा तिसरा मुद्दा आहे. आता निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा देव हा वास करतो, देव हा मला अनुभवायला मिळाला, पाहायला मिळाला. म्हणजे निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा देव राहतो, हे तुम्हाला मान्य आहे का? आहे म्हणजे तुमच्याकडे सुद्धा आहे का निर्जीव वस्तू देव? आहे का? हां, कारण ते आम्हाला शिकवलंय प्रल्हादानं. हां, त्याचा आदर्श आम्हाला प्रल्हादानं या ठिकाणी दिलाय. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला हा एक भगवत भक्त आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, या उक्तीप्रमाणे अखंड जीवन आपलं व्यतीत केलेला हा भक्त प्रल्हाद मोठ्या राक्षस कुळामध्ये जन्माला आला. काय हो त्याच्या बापाचं नाव? आहे तुमच्या गावात? हिरण्यकश्यपू नाही? नसेलच, असता तर एवढा सप्ताच होऊ देत नाही तो. मग हां, राक्षस कुळातला मोठा राक्षस आणि त्याच्या पोटी जन्माला आलेलं हे एक भगवत भक्त, हे अनमोल असलेलं रत्न. हरी नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, हरी नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, हरी नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. तुम्ही ताण घेऊ नका, आमचं आम्ही करतो ना भजन. हा, तुम्ही कशाला उगाच लोड घेता? उग काहीतरी तुरळ का बायाने टाळ्या वाजवल्यात बरं का. तुम्ही मागच्या आमच्यात नाहीत का? हा, का लकी ड्रॉ घ्यायला ताला फक्त? तसं नाही ना काही. भजनही करा, भोजनही करा, परमार्थाचा भक्तीचा आनंद घ्या. हा, कारण आयुष्या लाभा जो चुकला, तुकोबराय म्हणतात वाया गेला बरं का. आम्हाला वाया जायचंय का? मग नाही. जेव्हा जेव्हा भजन होईल, महाराज सांगू न सांगू आपलं काम आपण प्रामाणिकपणानं करायचं आहे. टाळी वाजवता येते तुम्हाला? दाखवा बरं वाजून मला एकदा. वा वा. हा, बोलता येतं सगळ्यांना? वा, पोरांनाच येतंय वाटतं. हा, मग जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा म्हणायला आणि टाळी वाजवायला काय हरकत आहे? नाही ना काही हरकत. हा, तो प्रल्हाद इतकं गोड भजन करायचा, इतकं गोड भजन. आपल्या एक दिवस आपल्या मस्तीत, आपल्या छंदात, आपल्या आनंदात हरी नारायण नारायण नारायण,
असं गोड असलेलं भजन त्याचं त्याच्या आनंदात चाललाय. आणि हेच चालू असलेलं भजन त्याच्या बापाच्या कानावर जाऊन पडलं. रागानं लालबुंद झाला. ताड 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 चालत त्या लेकराकडे आला आणि त्याला हाताला धरून उठवलं. माझ्या समोर, माझ्याच घरात, माझ्या स्वतःचं लेकरू, माझ्या दुश्मनाचं नाव एवढं मोठमोठ्यानं माझ्या समोर या ठिकाणी करताय. रागानं अनावर झाला. रागानं लालबुंद तो हिरण्यकश्यपू झाला आणि त्या लेकराला प्रश्न विचारू लागला, का रे माझ्या समोर माझ्या दुश्मनाचं एवढं 24 तास भजन करत राहतो, सारखं तुझं आपलं नारायण 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 चालू राहतं, मग आजपर्यंत तू सारखं नारायण 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 करतोस, तर एवढं नारायण नारायण केल्या सरसर तुझा नारायण तुला आजपर्यंत दिसला का? तुझा नारायण तुला आजपर्यंत भेटला का? आणि भेटला असेल, दिसला असेल तर मलाही सांग, तुझा नारायण नेमका आहे तरी कुठे? मग तुझा नारायण नेमका आहे तरी कुठे, असा प्रश्न जेव्हा बापानं विचारला तर त्या लेकानं उत्तर दिलं लक्षपूर्वक ऐका. बाबा, मुळात तुमचा प्रश्नच चुकीचा आहे बरं का. काय? मुळात तुम्ही प्रश्न चुकीचा विचारला. तुझा नारायण नेमका आहे तरी कुठे हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. कारण आम्हा भक्तांना तो कसा दिसतो? विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, भाव नाही उरला, भाव नाही उरला, भाव नाही उरला, नाही उरला, माझी दृष्टीने पाहिला, दृष्टीने पाहिला, माझी दृष्टीने पाहिला, माझी दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची 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 विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, म्हणता हरले पाप, हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. वयानं अगदी छोटे असलेल्या त्या लेकरानं म्हणजे प्रल्हादानं बापाला उत्तर दिलं, बाबा काय तू कुठे आहे? अशी विशिष्ट जागा त्याची नाही, कारण आम्हा सगळ्या भक्तांना तो कसा दिसलाय? सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, कहा पग डारू देखे अनेरा, देखा तो सब वहीने घेरा. मौलिक ज्ञानोबरायांना सुद्धा दिसला. इरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐसी, बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तू गामी. एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐसी, बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तू गा मी. अगदी अशा या प्रत्येक वस्तूमध्ये माझा वास आहे. वस्तूतच आहे असं सांगत नाही, तर तुमच्याही हृदयात आहे, माझ्याही हृदयात देव आहे, राम आहे. पण तो दिसतोय का? कारण देव फार लांबची गोष्ट आहे. हल्लीची परिस्थिती अशी आहे की माणसातला माणूसच दिसायला तयार नाही, तेव्हा देव फारच लांबची गोष्ट आहे बरं का. आता तुमच्याकडे कसंही मला माहीत नाही, पण आमच्या तिकडे रोज शाळेमध्ये प्रार्थना घ्यावी लागते. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हा सप्त्याचा परिणाम आहे बरं का सगळा. टाळ्या वाजवा ते लेकरांसाठी एकदा. म्हणजे तुमच्याकडे पण आहे प्रार्थना, आहे ना? हा. काय सध्या हल्लीच्या काळात माणसातला माणूसच आम्हाला दिसत नसेल तर देव ही फार लांबची गोष्ट आहे. मग देव जर शोधायचा असेल, त्याला जर अनुभवायचं असेल,
तर कुठे लांब जाण्याची गरज नाहीये. स्वतःच्या अंतःकरणातला भगवान परमात्मा देव आहे, 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 हृदय मंदिरी शोधून पाये, हृदय मंदिरे शोधून पाये, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, हृदय मंदिरे शोधून पाये, हृदय मंदिरे शोधून पाये, देव नटला परी, देव नटला सात संगत फार उत्कृष्ट अशा पद्धतीची आहे बरं का. कारण आमच्या रुपालीताईसारख्या, मंगलताईसारख्या, यशोदाताईंसारख्या विशेष करून परमार्थ अध्यात्माच्या रस्त्यावर चालणाऱ्या या महिला काय या सुद्धा अशा सहजासहजी प्राप्त होत नाहीत. मी विनोदाच्या भागानं सांगेन की या लवकर कोणाच्या स्वप्नात सुद्धा जात नाही. तुमच्या गावात आल्यात बरं का. तुम्ही तुमचं भाग्य समजलं पाहिजे. फार गाण्यात आणि प्रमाण देण्यामध्ये सुद्धा समय सूचकता असणं फार गरजेचं आहे. आणि हल्लीच्या काळात कलाकारांमध्ये हा अभाव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. हल्ली कलाकार जन्माला आले, भले वादक असो, गायक असो, फक्त हमारी सुनो, तुमचं तिकडं काही होऊ द्या. हां, शब्द आला म्हणून प्रमाण नसतं आहे. सारांश काय आहे, त्याचा संदर्भ कशाशी लागतोय त्या आधारावर प्रमाण देणं गरजेचं असतं. एका ठिकाणी असंच कीर्तनामध्ये बी म्हटलं, गो सेवा करा, असं वाक्य माझं जसं बाहेर पडलं तसं प्रमाण देणाऱ्याने उचललं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे, काहीच कुठं त्या प्रमाणाला शेंडाई नाही, बुडुकही नाही बरं का. काय गो सेवा करा आणि गाया घेऊन सारे गोपाळ राणा चला, काही संबंध आहे? आहे संबंध काही? हां, शब्द आला म्हणून प्रमाण नाही. देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी, हृदय मंदिरे शोधून पाहे. तुमच्याही हृदयात राम आहे, माझ्याही हृदयामध्ये राम आहे. पण हल्लीच्या काळात माणसातला माणूस जर दिसायला तयार नाही तर देव ही फार लांबची गोष्ट आहे. म्हणून आधी माणुसकी नावाचा धर्म बाळगून आम्हाला जीवन या ठिकाणी जगायचं आहे. निश्चित तो आसपास असलेला देवही आमच्या लवकरात लवकर हाती लागल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याला शोधण्यासाठी कुठे लांब जाण्याची गरज नाही. तो सुद्धा आपल्या अवतीभोवतीच वास करतोय. तान्ह्या बाळाच्या हासर डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात, जो तुझ्या माझ्यात भेट साऱ्यात तो, शोध नाही कुठे आप साऱ्यात तो. रोज वृंदावनी फोडी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी मंदिरी रावुळी, बाप झाला कधी झाला माऊली. भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का. बघ उघडुनी दार अंतरंगातला देव घावल का. बघ उघडुनी दार अंतरंगातला देव घावल का. त्या अंतःकरणाचं दार आम्हाला फक्त खोलता येण्याचा उशीर आहे.
निश्चित तो अंतःकरणामध्ये वास केलेला भगवान परमात्मा आमच्या हाती लागल्याशिवाय राहणार नाही. इतरांच्याही हृदयातला सापडेल, आमच्याही हृदयातला सापडेल. हाच हृदयातला राम सापडला आमच्या सगळ्याच भक्तांना आणि तो सुद्धा सापडला होता भक्त प्रल्हादाला. म्हणून बापाच्या प्रश्नाचं उत्तर त्यानं दिलं. बाबा, मुळात तुम्ही प्रश्न चुकीचा विचारला, कारण त्यांना राहण्याचं विशिष्ट असं ठिकाण आम्ही सांगत नाही. आमच्या भक्तांना तो दिसला. ही नजर, ही गोड अशी दृष्टी या संतांना या ठिकाणी प्राप्त झाली आहे आणि अशा या संतांच्या नजरेला तो सर्वत्र वास करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं जेव्हा मुलाचं लेकाचं उत्तर बापानं ऐकलं तेव्हा परत प्रश्न या ठिकाणी केला. करे, तुझं म्हणणं असं आहे की तुझा नारायण, तुझा भगवान परमात्मा सर्वत्र वास या ठिकाणी करतोय, आणि मग सर्वत्र वास करणारा जर तुझा भगवान परमात्मा आहे तर निश्चित या समोरच्या खांबामध्ये सुद्धा तो असणं गरजेचं आहे. मग बाबा, अजिबातच शंका नाही. सर्वत्र जर घटाघटामध्ये चराचरामध्ये माझा भगवान परमात्मा राहतो तर अजिबात शंका घेण्याचं कारण नाही, कारण तो समोरच्या खांबामध्ये सुद्धा विराजमान आहे. असं मुलाचं बोलणं ऐकल्यानंतर खांबावरी लाथ मारी रे दुर्जने, 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 स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, ओ येरू म्हणे काशी पाशाणी सकळ, येरू म्हणे काशी पाशाणी सकळ, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. त्या निर्जीव खांबातून सुद्धा सगुण साकार भगवान परमात्मा प्रकट झाला, व्यक्त या ठिकाणी झाला. म्हणून तुकोबराय सांगू लागले की नुसता काळात नाही, देशात नाही, तर सर्व निर्जीव वस्तूमध्ये माझा भगवान परमात्मा मला सत्य स्वरूपाचा अनुभवायला मिळाला. आता तुकोबराय नुसतं देवाचंच महत्त्व सांगत नाहीये, तर देवाच्या नामाचंही महत्त्व सांगतायत. मग नुसता देवच वस्तूत आहे असं म्हणून तुकोबराय थांबले नाही, तर देवाचं नामही वस्तूमध्ये आहे. हा ठाम मुद्दा तुकोबरायांनी आमच्या समोर ठेवला. आता देव हा वस्तूत आहे आम्ही मान्य केलं, पण देवाचं नाम वस्तूत आहे हे मान्य होतंय का? होतंय म्हणजे तुमच्याकडे आहे. हा, या माईकमध्ये मी म्हटलं तरच आवाज येईल का याचा ह्यो म्हणतो काय? निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा नुसता देवच नाही तर देवाचं नावही आहे. मग हे आम्हाला कुणी दाखवून दिलं? पंढरपूर निवासी महिला संतांमध्ये गोड नाव ज्यांचं उच्चारलं जातं असे आमच्या संत जनाबाई महाराज आहेत बरं का. त्यांच्या चरित्रानं आम्हाला हे शिकवून दिलं की नुसतं वस्तूमध्ये देवच आहे नाही, तर देवाचं नामही आहे. थेट काशीपर्यंत जनाबाई महाराजांचा महिमा जातोय आणि काशीवरून कबीर महाराजांसारखे मोठे अधिकारी संत जनाबाई महाराजांची भेट घेण्यासाठी पंढरपूरमध्ये हजर झाले. विचारत घरी गेले. घरी गेल्यानंतर विचारलं जनाबाई महाराजांची भेट घ्यायची आहे, तर सांगण्यात आलं की आमची जणी सध्या घरी नाही, 4-5 मैत्रिणी सोबत घेऊन ती नदीकाठी गोवऱ्या वेचायला गेलेली आहे. आता गोवऱ्या वेचायला जनाबाई महाराज गेलेले आहे असं ऐकल्यानंतर कबीर महाराजांनी विचार केला,
जनाबाई महाराज त्यांचं काम आटपून घरी येईपर्यंत खूप उशीर लागेल, खूप वेळ लागेल आणि एवढ्या वेळ माझं इथं थांबणं योग्य नाही. कारण महाराज लोक एका जागी एवढ्या वेळ कधीच थांबत नाही बरं का. मी सुद्धा थांबत नाही. आज तुम्ही बराच वेळ मला थांबवलंय. विठ्ठल 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 एका जागी एवढा वेळ महाराज लोक कधीच थांबत नाही. कबीर महाराजांनी हा विचार केला. म्हणून जनाबाई जिथे गोवऱ्या वेचायचं काम करतायत तिथेच जाऊन मी जनाबाईंची भेट घेतो. 2-5 मिनिटं काय बोलायचं ते बोलतो. माझ्या रस्त्याला मी निघतो. जिथे जनाबाई महाराज गोवऱ्या वेचतायत तिथे कबीर महाराज जाऊन पोहोचले. पण तिथे गेल्यानंतर मात्र एक विचित्र आणि वेगळा प्रकार पाहायला मिळाला. तो काय तर 4-5 जणी मिळून गोवऱ्या वेचतायत आणि जनाबाई महाराज एकट्याच त्यांच्या गोवऱ्या वेचतायत. पण गोवऱ्या वेचता अचानक जोरदार कडाक्याची भांडणं त्या ठिकाणी लागली. का तर आम्ही 4-5 जणी मिळून गोवऱ्या वेचतोय आणि तू एकटी गोवऱ्या वेचते. पण आमच्या गोवऱ्यांच्या गंजापेक्षा तुझ्या एकटीच्या गोवऱ्यांचा गंज आम्हाला जरा मोठा या ठिकाणी दिसतोय. ह्याचा अर्थ तू वेचल्या नाही तर आमच्या गोवऱ्या चोरलेल्या आहेत. तू एकटी असून तुझ्या गोवऱ्यांचा गंज मोठा आहे याचा अर्थ तू वेचल्या कमी आणि चोरल्या जास्त असा हा आरोप जनाबाई महाराजांवर त्या ठिकाणी लागत होता. आणि तिथे गेल्यानंतर हा प्रकार जेव्हा कबीर महाराजांनी पाहिला तेव्हा मनामध्ये शंका निर्माण झाली. साधी शेणाच्या गोवऱ्यावरून भांडणारी ही जनाबाई आणि हिचा महिमा थेट काशीपर्यंत आला कसा. कदाचित माझाच कुठेतरी रॉंग नंबर लागला असावा. ही जनाबाई नसावी. कारण शेणाच्या गोवऱ्यावरून भांडणारा कोणी असा मोठा अधिकारी संत असतो का कुठे. ही कल्पना कबीर महाराजांनी मनामध्ये या ठिकाणी घेतली आणि भेट घेणं एवढं महत्त्वाचं नाही असं मनामध्ये ठरवलं आणि तिथून परतीच्या रस्त्याला निघाले. तेवढ्याच जनाबाई महाराजांची नजर कबीर महाराजांवर या ठिकाणी पडते ना. आवाज दिला, महाराज मला भेटण्यासाठी आलात. बरं भेटायचं की नाही हा प्रश्न तुमच्याकडे राहिलाय. पण फार वेळेवर आलात आणि अनिशा आलेच आहे तर जाता जाता आमची एवढी भांडणं तुम्ही मिटवून जा. कारण भांडणं मिटवायला शहाण्या माणसांची गरज राहते. आता हल्ली आपण ती ठेवली नाही तो भाग वेगळा. पण शहाण्या माणसांनी भांडण मिटवावं असा नियम आहे, असं सूत्र आहे. आणि मग तुमच्या शहाण्या हातानं जरा आमची एवढी भांडणं मिटवून जा. आता वैयक्तिक जनाबाई महाराजांचा काय अधिकार आहे हा ना त्या बायकांना ठाऊक आहे ना कबीर महाराजांना अद्यापही माहीत झालेला आहे. तसा जर जनाबाईंचा जीवनपट आम्ही पाहिला, चरित्र जर आम्ही अभ्यासलं तर सामान्य अधिकार माझ्या जनाबाईंकडे नाही आहे. किती मोठा अधिकार आहे. जनाबाई महाराजांनी घर झाडण्यासाठी जर झाडणी आपल्या हातात घेतली, झाडलोट करी जणी केर भरी चक्रपाणी. काय मोठा अधिकार आहे. घर तिनं झाडून घ्यावं, केर भरण्याची लगबग अखिल कोट ब्रह्मांड नायकानं करावी. एवढंच नाही, जणी जाय पाणी आसी मागे धावे ऋषिकेशी. जणी जाय पाणी आसी पाणी रांजणात पाणी रांजणात भरी सडा सारवण करी. जणी जाय पाणी आसी मागे धावे
मागे मागे जगाच्या मालकानं या ठिकाणी चालावं. एवढंच नाही तर दळणाची सुद्धा सगळीच्या सगळी जबाबदारी माझ्या विठ्ठलानं त्याच्या खांद्यावर घेतली आहे. कुटुंब परिवार मोठा आहे, सगळ्या दळणाची जबाबदारी जनाबाईवर या ठिकाणी असलेली आहे. आणि पण त्या दळणाचा धाक कमी जनाबाईला कमी आहे, देवाला जास्त आहे. जनाबाईचं काबाड कष्टाचं जीवन, रात्री झोप लागून जायची, पण एवढ्या मोठ्या कुटुंबाचं दळण दळायचं म्हणजे 8 वाजता उठून जमेल का? तुम्ही किती वाजता उठता? 7. हां, काय जात्यावर दळण दळायचंय. कुटुंब मोठं आहे, परिवार मोठा आहे, आणि मग एवढ्या लोकांचं दळण दळायचंय म्हणजे आपल्यासारखं 7 आणि 8ला उठून जमणार नाही. 1-1:30 म्हणू नका, 2 म्हणू नका, 2:30च्या सुमारास जनाबाईला जागं होणं कोणत्याही परिस्थितीत गरजेचं आहे. पण जनाबाईला जेव्हा जाग येत नसायची तेव्हा जगाच्या मालकानं आपली वीट सोडावी आणि जनाबाईच्या झोपडीमध्ये हजर व्हावं. आपल्या हातानं तिला हलवून या ठिकाणी जागं करावं. विस्कटलेली केस तिची सावरावी, तिच्या माथ्यावर पदर ठेवावा आणि जनाबाईला सांगावं, जनाबाई दळणाची वेळ झाली, जात्याजवळ जाऊन बसा. आणि मग पाटी घ्यावी, पोत्यातलं धान्य त्या पाटीत टाकावं, जनाबाईच्या मांडीजवळ नेऊन ठेवावं आणि स्वतःला दळण दळायचं म्हणून जनाबाईच्या समोर जगाच्या मालकानं तिथे उपस्थिती लावावी आणि जनाबाईला सांगावं, जनाबाई दळणाचा ताण घेऊ नका, तुम्ही फक्त आणि फक्त निमित्त मात्र जात्याच्या खुंट्याला हात लावा, बाकी सगळं जातं ओढण्याची जबाबदारी मी माझ्यावर घेतो. आता तुमचंच जातं ओढतो यात नवल नाही, विश्वाचे तू फिरविशी जाते, पीठ पाडीसी दैवाचे म्हणून माझ्या जनाबाई म्हणतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. तुझी एवढी कृपा आहे देवा, मग ही एवढी जर अगाध कृपा माझ्यावर असेल तर काही उणं आहे असं जीवनात कधीच या ठिकाणी वाटत नाही. आणि मग देव कधी कधी जनाबाईला जागा करण्यासाठी यायचा, तर कधी कधी जनाबाई झोपेतून जाग्या होऊन सगळी तयारी व्हायची पण देव अजून आलेला नसायचा. कधी कधी देवालाही यायला उशीर व्हायचा, तेव्हा मात्र देव जर आला नाही तर जनाबाईला सुद्धा करमत नव्हतं, कारण आता सवय झाली होती, समोर देव बसलाय, इकडून आपण बसलोय, आणि मग दळण दळायची सवय झाली. आणि मग तेव्हा देवाला जर कधी काळी यायला उशीर झाला तर तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे नव्हते बहुतेकी, सुंदर माझे जाते गे नव्हते बहुतेकी, उद्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, उद्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, उद्या गाऊ कौतुके तू ये रे बा ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, असं हे बोलवणं जनाबाईनं या ठिकाणी करावं आणि तिथे परत त्यांना हजेरी या ठिकाणी लावावी. असं हे मोठा अधिकार ना त्या बायांना माहिती आहे ना, कबीर महाराजांना ठाऊक आहे. पण मग त्या ठिकाणी जनाबाईच्या गौऱ्यांचा गंज का मोठा आहे याला सुद्धा दुसरं कारण आहे, कारण त्यांनी एकट्यांनी वेचलेल्या नाही. जसं ही सगळी कामं करू लागण्यासाठी तो येतोय, त्या दिवशी गौऱ्या वेचू लागायला सुद्धा तो तिथे हजर आहे. पण मग ही वास्तविक खरी परिस्थिती त्यांना ठाऊक नाहीये. भांडण मिटवायचं कसं मोठा प्रश्न उभा राहिला, पण तो सुद्धा उपाय जनाबाईनं कबीर महाराजांना सांगितला, महाराज सगळ्या गौऱ्या एकत्र करा, प्रत्येक गौरी कानाला लावा, ज्या गौरीतून तुम्हाला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकू येईल ती गौरी माझी आहे, आणि ज्या गौरीतून भजन ऐकू येणार नाही ती गौरी माझी नाही. विचार सर्वांना पटला, सगळ्या गौऱ्या एकत्रित करण्यात आल्या. पण आता फक्त एवढं 5 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, आपल्याला लगेच समारोपाकडे जायचंय बरं का. काय आधी भजन करणाऱ्या कोणाच्या गौऱ्या आहे? मोठ्यानं बोला पटकन, वेळ नाही माझ्याकडं. फक्त आणि फक्त जनाबाई महाराजांच्या गौऱ्या आधी भजन करतायत.
त्या बाकीच्या बायांनी वेचलेल्या गौऱ्या भजन करत नाही. पण भांडण मिटवायचं म्हणून जेव्हा सगळ्या गौऱ्या एकत्र करण्यात आल्या तेव्हा भजन करणाऱ्या गौऱ्यांच्या संगतीत गेल्यानंतर त्या बिना भजनाच्या ज्या गौऱ्या होत्या त्या सुद्धा आता विठ्ठल 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 असं भजन म्हणायला लागल्या. कोण? मोठ्यानं सांगा. कोण कोण? हा, काहीतरी आदर्श घ्यावा का मग आपण त्यांच्याकडून. शेणाच्या गौऱ्या आहेत, काय करतायत? भजन करतायत. आता आम्ही असं ते वाक्य इतकं मनाशी ठसवून ठेवलंय की मुळात भक्ती, परमार्थ, कीर्तन, भजन ह्या कधी करायच्या गोष्टी आहेत. तुमच्याकडे कधी करतात माहिती आहे सगळ्याला. बोला ना तुम्ही, माझ्याकडे वेळ नाही, तुम्हाला आधी सांगितलं मी. हा, काय आम्ही हा भ्रम उराशी बाळगून जीवन जगत आलोय की या सगळ्या गोष्टी म्हातारपणी करण्याच्या गोष्टी आहेत. पण मला सांगा, देवाची पूजा करण्यासाठी गेलो, त्याला वाहण्यासाठी फूल नेलं आणि फूल निवडताना ताजं ताजं पाहून निवडलं का शिळं असलेलं फूल नेलं? ज्या फुलाला हात कुणी लावलेला नाही, ज्या फुलाचा सुगंध कुणी घेतलेला नाही, असं टवटवीत प्रसन्न असलेलं फूल आम्हाला देवाला वाहण्यासाठी हवं असेल तर हे देहरूपी फूल सुद्धा जोपर्यंत ताजं आहे तोपर्यंतच व्हायचं का शिळं झाल्यावर व्हायचं? मग म्हणजे परमार्थ कधी करायचा? कधी करायचा? ताजं म्हणजे तरुणपणात करायचा आहे. काय? आणि याच अनुषंगानं नाथ बाबा त्या आदिशक्तीकडे नवस बोलतायत बरं का. भवानी आई रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला. ओ सत्वर पावगे मला, भवानी आई सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला, रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला. आता नाथ बाबांचं हे भारूड आहे. आता इथे रोडगा तुम्ही कोणत्या उद्देशानं घेतला? खायचा तो रोडगा नाही बरं का. खाण्याचा रोडगा तयार करण्यासाठी 5 वस्तू लागतात. तद्वज्ञानानं हा देह सुद्धा एक प्रकारचा रोडगा आहे आणि हा सुद्धा पंचमहाभूतापासून तयार झाला आहे. आणि याचं समर्पण त्याच्या चरणावर होणं म्हणजे हे जे देहरूपी फूल आहे हे जोपर्यंत ताजं आहे, टवटवीत आहे, तोपर्यंतच आम्हाला त्याच्या चरणावर वाहून आम्हाला रिकामं व्हायचं आहे. म्हणून म्हातारपणी करण्याच्या या गोष्टी नाहीत, तर तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जोपर्यंत शरीर टवटवीत आहे, ताकद आहे, बळ आहे, शक्ती आहे, त्या बळाचा, ताकदीचा योग्य पद्धतीनं वापर व्हावा असं वाटत असेल तर वारी करताना कधी करायची? गुडघे आहे तोपर्यंतच का गुडघे गेल्यावर? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहित, तीर्थयात्रे जाय चुकू नको. लोकांना ताण होईल या वयात तीर्थयात्रा करू नका. काय? दुसऱ्याच्या डोक्याला त्रास होईल, ताण होईल या वयात तीर्थयात्रेचा आनंद घ्यायचा नाही. जोपर्यंत ताकद आहे, बळ आहे, शक्ती आहे, तोपर्यंतच या भक्तीचा, परमार्थाचा आनंद घ्यायचा आहे. पण आमच्या संतांच्या हाती लागलेली निर्जीव वस्तू भजन करते आणि आमचं सगळं काही धडधाकट असून आमचं मात्र तिसरंच काहीतरी चाललंय. काय चाललं सांगू? बाळवयी खेळी रमलो तारुण्य नासले, वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर. म्हणजे काय? बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं, सरपण आलं तरी आम्ही अजून भजन म्हणायला तयार झालो. डोक्यावरून चाललंय का? कळतंय ना? हा, मग हा आदर्श आम्हाला जनाबाईच्या गौऱ्यांनी द्यावा. काय? शेणाच्या साध्या गौऱ्या आहेत आणि त्या देवाचं जर भजन करताय तर आमच्याकडे मूक आहे, तोंड आहे, हात आहे, बुद्धी आहे, डोळे आहे, कान आहे, सगळं काही व्यवस्थितरित्या असून सुद्धा आम्ही भजन करत
असाल तर हा म्हणा, नसाल तर नाही म्हणा. तुमचं तुमच्याजवळ, माझं माझ्याजवळ. तुमच्याकडे म्हण आहे का? हात जर मोडला तर दुसऱ्याच्या गळ्यात बांधतो का? आपल्याच. हा, केलेलं भजन हे आपल्यालाच कामाला येईल आणि नाही केलं तेही सुद्धा आपल्यालाच कामं येईल बरं का. काय जनाबाईंच्या हाती लागलेल्या त्या निर्जीव स्वरूपाच्या गोवऱ्या सुद्धा देवाचं भजन करतायत, असा हा माझ्या तुकोबऱ्यांनी तिसऱ्या प्रकारचा मुद्दा ठेवलाय. म्हणून आम्हाला काय, काळातही देव दिसला, वस्तूतही देव दिसला आणि देशांमध्ये सुद्धा नुसता देव नाही तर देवाचं नामही दिसलं. अशा पद्धतीनं ते खरं स्वरूप मला अनुभवायला मिळालं. नुसतं खरंच आहे असं म्हणून थांबले नाही तर ते बरं सुद्धा आहे. आणि मग अशा या खऱ्या आणि बऱ्या असलेल्या नामाचा आधार जो आपल्या जीवनामध्ये घेतो, अशा या साधकाला दोन प्रकारचे फायदे होतात. तेने तुटती बंधने, खंडतील कर्माचे वदन. उभय लोकी कीर्ती जेणे, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. दोन प्रकारच्या फायद्याचा लाभ या ठिकाणी होतोय. सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्तता मिळते आणि सर्व लोकांमध्ये या नामधारकाची, साधकाची कीर्ती या ठिकाणी होते. पण त्यासाठी आमच्या अंतकरणामध्ये भाव असणं फार गरजेचं आहे. तो भाव जेव्हा नाम घेताना निर्माण होईल तर त्यासी लाभ उठाउठी, असं वर्णन माझे तुकोबऱ्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये या ठिकाणी करतायत की भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. पण सर्वात शेवटी जाऊन विशेष अशा पद्धतीची सूचना आम्हाला देण्यात आली की देवाची भक्ती करत असताना चाप्टरपणा करायचा नाही, चतुरपणा करायचा नाही. ज्यांनी ज्यांनी चाप्टरपणा केला त्यांचा चॅप्टरसुद्धा तेव्हाच क्लोज झाला. बुडाले तयाचा मूळ न मार्ग, काही मागे शिल्लक राहिलं नाही. म्हणून भोळा भाव अंतकरणामध्ये निर्माण करा. देवाचं नाम घेताना भोळा भाव जेव्हा अंतकरणामध्ये निर्माण होईल तेव्हा त्या भोळ्या भक्ताचा एवढा अधिकार वाढतो की सर्व काळाला स्वतःच्या ताब्यात ठेवणारा जो काळ आहे तो काळ त्या साधकाचं काहीही बिघडवू शकत नाही. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे तुका
विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित करायची. आदिशक्तीचा अशाच पद्धतीनं उदो आमच्या जीवनामध्ये आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत होत राहावा हा प्रामाणिक प्रयत्न. कारण तुमच्या गावामध्ये आल्यानंतर विशेष आनंद मला या ठिकाणी या गोष्टीचा झाला की तुमची या वर्षीची ज्योत थेट काठमांडू नेपाळमधून आलेली आहे बरं का. एकदा टाळ्या वाजवा बरं जोरदार त्या तरुण मंडळासाठी. कारण हा विनोद नाही आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. एवढा लांबून पायी प्रवास करून ही ज्योत आणायची म्हणजे प्रत्यक्ष आदिशक्तीच्या शक्तीचा ताकदीचा संचार त्यांच्या अंगामध्ये झाला असं म्हणायला अडचण नाही. खूप द्यावे तितके धन्यवाद या तरुण मंडळाचे कमी आहेत. या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन नियोजन संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या या ठिकाणी वतीनं होत आहे. त्यांचेसुद्धा समस्त ग्रामस्थांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आदरणीय आमचे रणजित भाऊ असतील, त्यांचे संपूर्ण सहकार्य या ठिकाणी असतील, सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करून आपल्या सेवेला पूर्णविराम या ठिकाणी द्यायचा आहे. उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा ते तुम्हाला सांगणारच आहे, पण तत्पूर्वी गोड माऊलीचं भजन करून आपल्याला या भजनाचा आनंद घ्यायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली